नमस्कार मंडळी. सागर हा बाथरूममध्ये आंघोळ करत असतो आणि अचानक नळाचं पाणी जातं. तर त्यावेळी सागरने अंगाला साबण लावलेला असतो आणि तोंडालाही साबण लावलेला असतो. त्यामुळे तो मोठमोठाने घरातल्यांना आवाज देत असतो की कोणीतरी मला पाणी आणून द्या. आता सागरला काय करावे ते कळत नसतं, कारण अशा अवस्थेत तो बाहेरही येऊ शकत नाही. त्याच वेळी लकी हा रूम मध्ये आलेला असतो आणि त्याला रूम मध्ये कोणीच दिसत नाही, त्यामुळे तो माघारी तसाच निघून जातो. परंतु सागरने लकीचा आवाज ऐकलेला असतो, त्यामुळे सागरला असं वाटत असतं की लकी हा रूम मध्ये. तेव्हा सागर लकीला सांगत असतो की लकी, जरा मला बाहेरून पाण्याची बादली भरून आणून दे. तर लकी तर तिथून निघून गेलेला असतो, परंतु तिथे मुक्ता आलेली असते आणि मुक्ताने ही गोष्ट ऐकलेली असते. मुक्ताला सागरचा प्रॉब्लेम समजलेला असतो. मुक्ता लगेचच खाली जाते आणि पाण्याची बादली भरून आणते आणि ती बाथरूमचा दरवाजा वाजवत असते. सागर म्हणत असतो की अरे लकी, तुला दिसत नाहीये का माझ्या तोंडाला मी साबण लावलाय, जरा बादली बाथरूम मध्ये ठेव. मुक्ता आता त्यावर काही बोलत नाही आणि गपगुमान ती बादली बाथरूम मध्ये सरकवते. आता सागर काही एवढ्यावर थांबत नाही. सागरला असं वाटत असतं की लकी तिथे आलेला आहे. सागर लकीला म्हणतो की लकी, जरा माझी पाठ घासून दे, खूप दिवस झाले पाठ नाही घासली, चल बरं माझी पाठ घासून दे. आणि असं म्हणून आता सागर हा डायरेक्टली मुक्ता समोर येऊन उभा राहिलेला असतो. आता सागरला बघून मात्र मुक्ता मोठ्याने ओरडते, कारण मुक्ताने सागरला नको त्या अवस्थेत बघितलेलं असतं आणि मुक्ताचा जेव्हा आवाज सागर ऐकतो तेव्हा सागरची एवढी गडबड होते की सागर 2-3 वेळा बाथरूम मध्ये घसरून पडतो. सागरला काय करावं ते समजत नसतं, तर मुक्ता मात्र 2-3 वेळा छी 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 म्हणून असं बाहेर निघून. सागर सुद्धा आता टॉवेल वगैरे लावून बाहेर आलेला असतो आणि मुक्ताना म्हणत असतो की तुला काही अक्कल आहे का, सांगायचं ना मला की तू आहेस म्हणून. तर मुक्ता त्याला म्हणत असते की तुम्हाला आहे अक्कल, कशी अंघोळ करतात हेही तुम्हाला माहित नाही का. सागर म्हणतो की आता बाथरूमचा दरवाजा बंद केल्यावर माणूस कशी अंघोळ करू शकतो, त्यात कुठले आलेत लिमिटेशन. मुक्ता म्हणत असते की खरंच तुम्ही खूप घाणेरडे आणि गलिच्छ आहात. दोघांनाही एकमेकांची खूप लाज वाटत असते आणि दोघंही एकमेकांपासून नजर चोरत असतात. तर इकडे मुक्ताला आणि सागरला सईच्या स्कूलमध्ये बोलवलेलं असतं, कारण पॅरेंट्स आणि टीचरचा मिळून एक प्रोग्राम असतो. मुक्ता आणि सागर दोघंही सईच्या स्कूलमध्ये गेलेले असतात. तर टीचर सांगतात की हा प्रोग्राम आपण पॅरेंट्स आणि टीचर मधलं इंटरॅक्शन अजून वाढावं यासाठी घेतोय. या प्रोग्राम मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स घेणार आहोत आणि खूप सारा गप्पाही मारणार आहोत. सर्वजण टाळ्या वाजवतात. सई मात्र प्रचंड खुश. प्रोग्रामचा आनंद झालेला नसतो, परंतु पहिल्यांदा शाळेमध्ये इतर मुलांसारखे तिचेही आई वडील शाळेमध्ये आलेले असतात आणि त्या दोघांना एकत्र बघून सई मात्र खूप खुश असते. सईच्या चेहऱ्यावरील हा आनंद मुक्ताला चांगलाच समजत असतो, कारण मुक्ताला चांगलंच माहित असतं की सईने आतापर्यंत काय काय मिस केलंय. तर टीचर आता स्टेजवर येतात आणि सर्वांना सांगतात की आता प्रत्येक पॅरेंट्सने स्टेजवर यायचंय आणि सर्वांना सांगायचंय की त्यांचं लग्न कसं झालं, त्यांची लव्ह स्टोरी कशी होती आणि त्यांच्या मुलाचं त्यांच्या आयुष्यात काय महत्व आहे. सागर मात्र डोक्यालाच हात लावून घेतो आणि मुक्ताला म्हणत असतो की हा काय प्रकार आहे, म्हणजे इथं चाइल्ड पॅरेंट इंटरॅक्शन आहे की कपल इंटरॅक्शन आहे, असा कुठे गेम खेळतात का, मी नाही खेळणार असे फालतूचे गेम. मुक्ता म्हणत असते की अहो पण सईसाठी तरी खेळा. टीचर आता सागर कोळीचं नाव पुकारतात आणि सागरला स्टेजवर बोलवत असतात. सागरने स्टेजवर जाण्यासाठी नकार दिलेला असल्यामुळे सई मात्र खूपच नाराज झालेली असते आणि सईच्या चेहऱ्यावरची ती नाराजी मुक्ताला समजते. सईच्या चेहऱ्यावर तिला काहीही करून आनंद बघायचा असतो आणि मग मुक्ता आता हात वर करते आणि म्हणते की काय आहे ना ते काय आहे ना, सईच्या वडिलांना या सगळ्या गोष्टींची सवय नाहीये ना, पण काही प्रॉब्लेम नाही, मी सर्वांना शेअर करते आमचा अनुभव. तर आता स्टेजवर जाते आणि खूप लांब लांब फेकत असते. मुक्ता म्हणत असते की ऍक्च्युली सागरचं आणि माझं लव्ह मॅरेज आहे. सागर आणि मी आम्ही दोघंही शेजारी आहोत आणि तुम्हाला सांगते की सागर इतका प्रेमळ माणूस मी आयुष्यभर कधीच बघितला नव्हता. खरं तर सागरची आणि माझी पहिली ओळख ही न्यूजपेपर थ्रू झाली आहे. त्यांनी माझ्याकडे न्यूजपेपर मागितला होता आणि तेव्हाच मी म्हटलं की बापरे किती प्रेमळ माणूस आहे हा. नंतर आमच्या मधलं बोलणं जरा वाढत गेलं. सागर इतका छान मुलींशी बोलतो, इतकं छान मुलींना ट्रीट करतो की काय सांगू, आणि सागरचा हा स्वभाव मला खूप आवडायला लागला. मुक्ता हे सर्व प्रचंड प्रमाणात फेकत असते आणि सागर मात्र डोक्याला हात लावून घेत असतो की लेक्चर गोखले अशी काय बोलते. मुक्ता जे काही सांगत असते त्यामध्ये सईला मात्र खूप आनंद वाटत असतो आणि सई खूप खुश होत असते आणि मुक्ताला शेवटी हेच हवं असतं. परंतु सागर मात्र डोक्यालाच हात लावून घेतो की अरे बापरे, आतापर्यंत मला माहित होतं की ही लेक्चर गोखले फक्त डेंटिस्ट आहे, पण आता मला कळलं की ही रायटर सुद्धा आहे, म्हणजे ही नक्की कुठले कुठले रोल प्ले करते. मुक्ता पुढे अजून फेकायला सुरुवात करते आणि म्हणते की मी आहे ब्राह्मण आणि सागर आहेत कोळी, आणि तसंही आमच्या दोघांच्याही फॅमिली
फॅमिलीमध्ये कुठलीही समानता नाहीये, आमचे रिच्युअल्स सुद्धा वेगळे, आमच्या पर्सनॅलिटी सुद्धा वेगळ्या आहेत, परंतु तरी सुद्धा सागरमध्ये आणि माझ्यामध्ये एक बॉन्ड तयार झाला आणि आमच्या लग्नाला तर खूपच धमाल आली. म्हणजे दोन्ही पद्धतीने आमचं लग्न छान सेलिब्रेट झालं. आणि ती पुढे सांगू लागते की सागरला लग्नामध्ये खीर इतकी आवडली होती की सागर नुसते खीरच खात होते. सागरला मात्र आता खूप ऑकवर्ड वाटत असतं आणि सागर आता खाली बघून घेत असतो, कारण मुक्ताने जे फेकलेलं असतं ते कम्प्लिटली वेगळं असतं. लग्नामध्ये खीर खाऊन सागरला नुसत्या बाथरूमच्या वाऱ्या करायला लागलेल्या असतात. लग्नाच्या पहिल्या रात्री तो बाथरूम मध्येच झोपलेला होता. या सगळ्या गोष्टी सागरला आठवत असतात आणि तो म्हणत असतो की काय बाई आहे ही, काय फेकते. आणि मग मुक्ता आता मेन रुळावर येते आणि म्हणते की खरं तर सईची आमच्या आयुष्यामध्ये खूप मोठी जागा आहे. खरं तर खऱ्या अर्थाने सईमुळेच आम्हाला आईवडील होण्याचा मान भेटला. अशा प्रकारे मुक्ताने तिचं मनोगत व्यक्त केलेलं असतं. सर्वजण खूप टाळ्या वाजवतात. सई देखील खूप खुश असते आणि मुक्ता आता खाली येऊन बसते आणि सागर जवळ येऊन बसते. सागर मुक्ताला म्हणत असतो की किती खोटारडे आहात तुम्ही आणि काय काय बोलल्या स्टेजवर जाऊन. मुक्ता म्हणते की हो मग काय झालं. सागर म्हणतो की तू नक्की डेंटिस्टच आहे ना, की रायटर वगैरे होती मागच्या जन्मामध्ये, आणि एवढं खोटं बोलायला कसं काय सुचलं तुला. तर मुक्ता म्हणत असते की सागर मी हे फक्त आणि फक्त सईसाठी केलंय. जेव्हा तुम्ही स्टेजवर जात नव्हतात ना तेव्हा सईचं तोंड किती एवढंसं झालं होतं आणि म्हणूनच मला हे सर्व सईसाठी बोलावं लागलं. त्यानंतर टीचर आता दुसरा गेम घेणार असतात आणि त्या गेम मध्ये सर्व पॅरेंट्सला स्टेजवर बोलवलं जातं. प्रत्येक पॅरेंट्स हे स्टेजवर आलेले असतात आणि त्यामध्ये जे पप्पा असणार ते मम्मीला सजवणार असतात आणि त्यासाठी काही टाइम सुद्धा दिला जातो. मुक्ता सागरला मात्र ह्या गेमचं खूप ऑकवर्ड वाटत असतं, परंतु सईसाठी मुक्ता आणि सागर हे दोघंही ही गोष्ट करण्यासाठी रेडी होतात आणि दोघंही आता स्टेजवर गेलेले असतात. सागर आता मुक्ताला सजवत असतो. गळ्यात नेकलेस, गजरा, टिकली आणि अगदी मुक्ताची साडी सुद्धा तो व्यवस्थित करून देत असतो. मुक्ताला तो लिपस्टिक सुद्धा लावून देत असतो. तर हे सर्व बघून सईला मात्र खूप आनंद होत असतो आणि सई आनंदाने उड्या मारत असते. सई तिच्या पप्पाला गाईड करत असते की पप्पा आता तुला गजरा लावायचा आहे, आता तुला कानातले घालायचे. आणि सईने सांगितल्याप्रमाणे सागर हा तशी कृती करत असतो. सागरने मुक्ताला खूप छान सजवलेलं असतं. मुक्ताचे सर्व दागिने योग्य ठिकाणी त्याने घातलेले असतात आणि सर्वांच्या आधी त्याने मुक्ताला रेडी सुद्धा केलेलं असतं. मुक्ताला मात्र फार लाज वाटत असते, तर सागरलाही खूप ऑकवर्ड होत असतं आणि मुक्ता आणि सागरने तो टास्क वेळेच्या आधी कंप्लीट केलेला असतो, त्यामुळे दोघंही त्या गेम मध्ये जिंकलेले असतात. अशा प्रकारे सईच्या कारणाने का होईना मुक्ता आणि सागर एकत्र येतात आणि सईच्या स्कूलमध्ये दोघांना जरा एकमेकांना समजून घेण्यासाठी टाइम सुद्धा भेटलेला असतो. तर मित्रांनो, हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.